गोव्यातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव स्फोटाआधीचा एक व्हिडिओ सामच्या हाती लागलाय। दरम्यान गोव्यातील याच क्लबमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झालाय आणि या स्फोटात 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। मध्यरात्रीच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर येते। 23 जण या घटनान जे हे चाले आहे उजो लागलो 23 जण बाहेर पडले। तितून 3 महिला आणि हे 3 महिला ट्युरिस्ट आहात। त्याचे स्टाफ कितके ते आता पावतले 10-12 जण तरी स्टाफ आहा। युनिफॉर्मा पयले आमी आणि बाकीचे ट्युरिस्ट असतले। दरम्यान मृतांमध्ये क्लबमधीलच कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे आणि या आगीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वर्षा आश्रेकर। वर्षा, आपण पाहू शकतोय हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। स्फोटाच्या नुकता आधीचाच हा व्हिडिओ आहे। नेमकं घडलंय काय, कशामुळे स्फोट झालाय आणि सध्याची स्थिती काय? ओके, आता जर आम्ही बघितलं तर आम्ही ब्रिज बाय रोमियो लेन इकडे आम्ही आहोत आणि आम्ही जर बघितलं तर एकंदरीत हा जो व्हिडिओ बाहेर आलेला आहे तो आम्ही बघितलं तर तिकडे काल रात्री 11:30 वाजता हा जो इन्सिडेंट घडला आहे तिकडे। आणि आम्ही एकंदरीत बघितलं तर हा जो डान्स चालू होता त्याच्यानंतर म्हणजे तिकडे काहीतरी आवाज स्फोट झालेल्याचा आवाज ऐकायला आला असं आम्हाला इकडे माहिती मिळते। तर हा जो सगळा इन्सिडेंट आहे हा 11:30 वाजता घडला। त्याच्यानंतर जेव्हा पोलिसांनी सगळी इन्क्वायरी केल्यानंतर सकाळी 25 जणांचा मृत्यू झालेल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामध्ये म्हणजे एकंदरीत सगळे 25 लोक होती, त्याच्यामधली 3 जी आहे ती महिला होती अशी आम्हाला माहिती मिळते। त्याचबरोबर आता जेव्हा इकडची जर परिस्थिती बघितली तर इकडचे काही जे स्थानिक लोक आहेत त्यांचा असा आरोप आहे की वर्षा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण हा व्हिडिओ पाहू शकतोय। खरं तर स्फोट होण्याआधीचाच हा व्हिडिओ आहे। स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि संगीत देखील थांबलं।